मित्रांनो, नदी, नाला व लोहमार्गावरील पुलांसह उड्डाण पूल, भुयारी मार्ग, पादचारी मार्गांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे। त्यामुळे शहरातील तब्बल 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाणार आहे। नाल्यांवरील पुलांची संख्या 434 इतकी आहे। त्यासाठी टेंडर काढून सल्लागारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। शहरातून 44 किलोमीटर लांब मुळा मोठा नदी वाहते। या दोन्ही नद्यांमध्ये ब्रिटिशकालीन पूल आहेत। त्यात गेल्या काही वर्षात नवीन पुलांची भर पडली आहे। शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी, शहरांचे दोन्ही भाग जोडण्यासाठी विकास आराखड्यातही अनेक पूल सुचवले आहेत। महापालिकेतर्फे सध्या कर्वेनगर सन सिटी या भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे, तर पुणे व पिंपरी चिंचवडला जोडण्यासाठी औंध येथे नवीन पूल बांधला आहे। शहरात अनेक नाले वाहत आहेत, त्यावर पथ विभागातर्फे छोटे पूल बांधले जातात। त्याचप्रमाणे मोठ्या चौकांमध्ये उड्डाण पूल, भुयारी मार्ग, पादचारी भुयारी मार्ग, पादचारी पूलही बांधला जातो। शहरातून लोहमार्ग गेल्याने त्यावरही पूल बांधले जात आहेत। शहराचा विस्तार आणि वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुलांची संख्या वाढवून पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत। यासोबतच नवीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा विचारही करणे आवश्यक आहे। विशेषतः पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून गेल्याने अपघात घडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर सर्व पुलांच्या सुरक्षेचे ऑडिट करावे अशी सूचना महापालिकेला दिल्या आहेत। पुण्यात ढगफुटी झाल्यानंतर आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे या नाल्यावरील जवळपास सर्वच पुलांचे नुकसान झाले होते। त्यामुळे गेल्या 3-4 वर्षात महापालिकेने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी नवीन पूल बांधले आहेत। प्रकल्प विभागाने पुलांचे ऑडिट करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। ही कंपनी स्ट्रक्चर अभियंत्याकडून 672 पुलांची तपासणी करणार आहे। त्यात पूल सुरक्षित आहेत की नाही याबाबत अहवाल दिला जाईल। ज्या पुलांच्या मजबूतीकरणासाठी दुरुस्ती आवश्यक आहे त्यांना सूचना केल्या जातील। त्यानंतर महापालिका हे काम करेल। यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी 10 कोटींची तरतूद केली आहे। आगामी अर्थसंकल्पात 15 कोटींची तरतूद उपलब्ध होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम केला आहे। त्यानुसार महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे। आता आपण जाणून घेऊयात पुलांचे प्रकार व त्यांची संख्या। 70 मोठे पूल, 14 उड्डाण पूल, 18 लोहमार्गावरील पूल, 33 भुयारी मार्ग, 33 पादचारी भुयारी मार्गावरील पूल, 108 छोटे पूल, तर 434 नाल्यावरील पूल। तर मित्रांनो, धन्यवाद।